आपल्या हक्काच्या घरासाठी जागा घेण्याची सुवर्ण संधी. क्रिस्टल डेव्हलपर्स यांचा क्रिस्टल ड्रीम स्पेस प्रोजेक्ट. पुणे रोड वसंत विहार एरियात इंटरनल कॉन्क्रीट रोड, जिथे आहे मेन एंट्रन्स गेट, आउटडोर जिम, टेम्पल गार्डन, चिल्ड्रन्स प्ले एरिया, पिकॉक लेक, आर्ट वॉल, सेल्फी पॉइंट, ओपन चेस, वॉकिंग ट्रॅक, योगा अँड मेडिटेशन पॅव्हिलियन, ध्यान केंद्र, एम्फीथिएटर अँड मल्टीपर्पज लॉन, LED स्ट्रीट लाईट, ट्री प्लांटेशन, रोड साइड फुटपाथ, ड्रेनेज लाईन्स, SMC वॉटर, अंडरग्राउंड इलेक्ट्रिसिटी, CCTV कॅम्पस, वॉल कंपाऊंड अशा सर्व सोयींनी युक्त प्रीमियम ओपन प्लॉट्स असणारे क्रिस्टल डेव्हलपर्स यांचा क्रिस्टल ड्रीम स्पेस प्रोजेक्ट. ICICI बँके शेजारी, पार्क चौक, सोलापूर. ठाणे जिल्ह्यातील बदलापूर इथं एका शाळेमध्ये चिमुकल्या विद्यार्थिनीवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ शनिवारी राज्यभरात महाविकास आघाडीच्या नेत्यांनी महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. परंतु उच्च न्यायालयानं महाराष्ट्र बंद करू नये असा आदेश दिल्यानंतर केवळ 1 तास निषेध आंदोलन करण्याचं ठरवण्यात आलं. त्यानुसार सोलापुरात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट, शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं जिल्हा परिषदेच्या पूनम गेट समोर तब्बल 1 तास तोंडाला काळ्या फिती लावून निशब्द आंदोलन करण्यात आलं. 1 तासानंतर या घटनेच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी करण्यात येऊन महायुतीच्या सरकारनं राजीनामा द्यावा अशी मागणी करण्यात आली. भारतीय युवा महासंघाचे केंद्रीय समिती सदस्य ॲडव्होकेट अनिल वासम आणि जिल्हाध्यक्ष विक्रम कलबुर्गी यांच्या नेतृत्वाखाली शनिवार दिनांक 24 ऑगस्ट रोजी भारतीय तरुणांचे प्रेरणास्थान शहीद राजगुरू यांच्या जन्मदिनाचं औचित्य साधून भारताचा लोकशाहीवादी युवा महासंघ जिल्हा समितीच्या वतीनं महाराष्ट्रातील वाढत्या बेरोजगारी विरोधात राज्यव्यापी आंदोलनाची हाक देण्यात आली. त्या अनुषंगानं जिल्हाधिकारी कार्यालय इथं निदर्शनं करून जिल्हाध्यक्ष विक्रम कलबुर्गी आणि केंद्रीय समिती सदस्य ॲडव्होकेट अनिल वासम यांच्या नेतृत्वाखाली निवासी उपजिल्हाधिकारी यांना मागण्यांचं निवेदन देण्यात आलं. तुमच्या स्वप्नातील घर साकारण्याकरिता सोलापुरातील स्मार्ट सिटी मध्ये स्मार्ट प्रकल्प घेऊन आले आहेत. सोलापुरातील विश्वसनीय आणि पारदर्शक नाव म्हणजे क्रिस्टल डेव्हलपर्स. पद्मशाली शिक्षण संस्था संचलित AR बुर्ला महिला वरिष्ठ महाविद्यालयामध्ये TCS BPS कॅम्पस 2024-2025 हा कॅम्पस मुलाखत उपक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून दशरथ गोप बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष श्रीनिवास कॅतम होते. व्यासपीठावर प्रभारी प्राचार्य डॉक्टर TN शिंदे, रोहन कुर्री, TCS कंपनीचे विशाल रामपल्ले, अमरेश कुंभार, रोहित फुगे, संस्थेचे विश्वस्त श्रीधर चिट्ट्याल, विजयकुमार गुल्लापल्ली आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी दशरथ गोप यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं. मागील 15 दिवसात सतर्क राहून 2 प्रवाशांचे जीव वाचवणाऱ्या लोहमार्ग पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेच्या वतीनं यथोचित गौरव करण्यात आला. सहाय्यक पोलीस निरीक्षक MJ गुरव, पोलीस उपनिरीक्षक संजय जाधव, सहाय्यक पोलीस फौजदार प्रकाश कांबळे, हवलदार साबीर जरतार, परमेश्वर खरात, प्रमोद सुरवसे, नंदकुमार राठोड, संदीप राठोड, रुपाली सोलंकर यांचा यावेळेस सन्मान करण्यात आला. यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे राज्य उपाध्यक्ष अमर कुलकर्णी, महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेचे शहराध्यक्ष जितेंद्र टेंभुर्णीकर, रोजगार स्वयंरोजगार जिल्हा संघटक गोविंद बंदपट्टे, अजिंक्य टेंभुर्णीकर, सोमनाथ खांडेकर, प्रशांत लोळगे आदी यावेळी उपस्थित होते. तुमच्या स्वप्नातील घर साकारण्याकरिता सोलापुरातील स्मार्ट सिटी मध्ये स्मार्ट प्रकल्प घेऊन आले आहेत. सोलापुरातील विश्वसनीय आणि पारदर्शक नाव म्हणजे क्रिस्टल डेव्हलपर्स. महापालिकेच्या हत्तुरे वस्ती, शिवशाही, सलगर वस्ती, विजापूर रोड भागातील काही वसुली लिपिकांनी नागरिकांकडून मिळकत कर कराची अर्थात प्रॉपर्टी टॅक्स वसुली केली. मात्र या वसुलीचे पैसे पालिकेच्या तिजोरीत जमा न करता गायब केल्याच्या तक्रारी नागरिकांकडून येत आहेत. कर संकलन विभागातील प्रमुख अधिकाऱ्यांनी या प्रकरणात दुजोरा दिला. महापालिकेच्या प्रॉपर्टी टॅक्स बिलाचं वाटप 1 जुलैपासून सुरू आहे. हत्तुरे वस्ती, शिवशाही, सलगर वस्ती या भागातील मिळकतदारांना मागील आठवड्यात बिले मिळाली. यातील काही बिलांमध्ये थकबाकीची रक्कम आणि दंडात्मक आकारणी असल्याचं दिसून आलं. अनेकांनी मागील वर्षी वसुली लिपिकांकडे रोख रक्कम जमा केली आहे. या नागरिकांना पैसे भरल्याच्या पावत्या मिळालेल्या नाहीत. ज्या लिपिकांकडे पैसे दिले तो लिपिक वारंवार फोन बंद ठेवत असल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे. प्रभाग क्रमांक 18 येथील भारतरत्न इंदिरानगर लेप्रेसी चाळ येथील महानगरपालिकेच्या कचरा डेपोमध्ये कचरा न साठवता बाहेर रोडवर आणि बाजूला कचरा साठवला जात आहे. यामुळे भारतरत्न इंदिरानगर वासियांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. जवळपास अर्धा किलोमीटर अंतरापर्यंत दुर्गंधीचा वास पसरत आहे. रोगराई सध्या मलेरिया, टायफॉइड, डेंग्यू
यासारखे आजार पसरत आहेत। सिव्हिल हॉस्पिटल इथं भारतरत्न इंदिरानगर येथील नागरिक एक झाल्यावर एक भरती होत आहेत। कचरा डेपोच्या अगदी लगत महानगरपालिकेची मुलांची शाळा आहे। सोलापूर महानगरपालिका आयुक्तांना तक्रार करून देखील कचरा ठेकेदारांनी कचरा साठवणं बंद न करता उलट नागरिकांना अरेरावी आणि दमदाटीची भाषा करण्यात येत आहे। या ठिकाणचा कचरा डेपो तात्काळ बंद करून शहरात इतर ठिकाणी हलवण्यात यावा, अन्यथा महापालिकेवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोलापूर शहर आणि प्रभाग क्रमांक 18 इंदिरानगर वासियांच्या वतीनं मोठा मोर्चा काढून कचरा आयुक्तांच्या दालनात टाकण्यात येईल, असा इशारा यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे शहर उपाध्यक्ष दशरथ अमोकसिद्ध शेंडगे आणि भीमाशंकर कोळी तसंच गजानन खरात, योगेश हेटनळी, संतोष जमादार, रुपेश अडसुळे, अक्षय गायकवाड आणि प्रभागातील नागरिकांच्या वतीनं देण्यात आला। आपल्या हक्काच्या घरासाठी जागा घेण्याची सुवर्ण संधी क्रिस्टल डेव्हलपर्स यांचा क्रिस्टल ड्रीम स्पेस प्रोजेक्ट। पुणे रोड वसंत विहार एरियात इंटरनल कॉन्क्रीट रोड, जिथे आहे मेन एंट्रन्स गेट, आउटडोर जिम, टेम्पल गार्डन, चिल्ड्रन्स प्ले एरिया, पिकॉक लेक, आर्ट वॉल, सेल्फी पॉइंट, ओपन चेस, वॉकिंग ट्रॅक, योगा अँड मेडिटेशन पॅव्हिलियन, ध्यान केंद्र, अँफिथिएटर अँड मल्टीपर्पज लॉन, LED स्ट्रीट लाईट, ट्री प्लांटेशन, रोड साइड फुटपाथ, ड्रेनेज लाईन्स, SMC वॉटर, अंडरग्राउंड इलेक्ट्रिसिटी, CCTV कॅम्पस, वॉल कंपाऊंड अशा सर्व सोयींनी युक्त प्रीमियम ओपन प्लॉट्स असणारे क्रिस्टल डेव्हलपर्स यांचा क्रिस्टल ड्रीम स्पेस प्रोजेक्ट ICICI बँके शेजारी, पार्क चौक, सोलापूर।